मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा. डोक्यावर तांबा आणि लोटा ठेवून पेढा आणि पाणी प्यायला द्यायचा. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर. बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन याला नाशिक क्राईम ब्रँच युनिट 1ने 2 दिवसापूर्वी अटक केली. संबंधित आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी काही व्हिडिओ देखील जप्त केल्याची माहिती समोर येते. या प्रकरणाची सध्या SIT चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील समोर आला आहे. महिलेनं दाखल केलेल्या FIRमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महिलेनं दाखल केलेल्या FIRमध्ये म्हटलं आहे, अशोक खरात हा स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा. मी कृष्णाचा अवतार आहे, तू माझ्या मागच्या जन्मातील माझी राधा होतीस, असंही तो महिलांना सांगायचा. महिलेच्या डोक्यावर तांब्या आणि लोटा ठेवून कॅप्टन खरात कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी तो पेढा आणि कडवट खारटचं वसलेलं पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा. लागली स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली केबिन बाहेर ठेवायचा. महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण करायला सुरुवात करायचा. असं कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न होता. सध्या लैंगिक शोषणाच्या आरोपात कॅप्टन खरात नाशिक पोलिसांच्या अटकेत आहे. 100हून अधिक लैंगिक शोषणाचे CCTV फुटेज समोर आल्याची माहिती समोर येते. कॅप्टन खरातकडे अनेक राजकीय, कलाकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा राबता असायचा आणि तेही समोर आलेलं आहे. अनेक नेते मंडळींसोबत खरातचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.